हाय भावांनो. फॅन बंद कर रे. मला आवाज येत नाही जरा. फॅनचाच आवाज यायला लागला सगळं. या जेवायला. जेवायला भाजीशी एक नंबर केलेली आहे बायकोनं. चिलपी आणली होती. 2 किलो चिलपी आणली. चिलपी मस्त फ्राय केली बायकोनं आणि तांबडा रस्सा केलाय जोरदार. मस्त कांदा लिंबू आहे. ज्वारीची भाकरी आहे. या जेवायला. भाजी पण मस्त झाली. जास्त तिखट नाही, काय नाही, एकदम नॉर्मल आहे. मीठ पण नाही जास्त. आता मीठ नॉर्मल कमीच आहे, मीठ थोडं तर मीठ टाकतोय मी. त्याच्यानंतर पीस फ्राय केलेत बायकोने. याच्यामध्ये पीस जे फ्राय केलेत ना, फिश फ्राय म्हणून मसाला भेटते, त्या मसाल्यामध्ये फ्राय केलेत. माशी जर खायची असेल ना तुम्हाला तर कोणती खायची? माशी खायची असेल तर चिलापी खायची. चिलापी खायला एक नंबर. आपल्या गावाकडं आमच्या परभणीला तिला पामप्लेट पण म्हणतात. पामप्लेट आणि चिलापी सारखीच असते. तर खायला चिलापी एक नंबर. असं नाही का पेड्यासारखा असा पीस काढून खायचा असा. काट्याची फक्त एकच फांदुरी असते, जास्त काटे नसते तिला. तर या जेवायला हे भाजी बनवली बघा. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे मी. जवळपास 1 महिना झालं ब्लॉग नाही किंवा व्हिडिओ पण टाकत नाही सारखं मी. कारण मनस्थितीच नाही व्हिडिओ टाकायची माझी. सगळं किरकिर वातावरण, कामाचं जोड नाही, काय नाही, काम नाही, काय नाही. अवघड तब्येत नव्हती बरोबर 8 दिवस जरा. त्याच्यामुळं माशी खावा म्हणलं, सर्दी झाली होती. रस्सा बिसा प्यावं, बरं वाटतंय. तर चालतंय भावानो, तुम्ही पण नाही का माशी खायची असली ना, चिलापी किंवा पापलेट खा. काटे बिटे जास्त नसते तर, असले तरी ठोकर काटे लगेच आपल्याला काढता येतात. बाय.